आज किन्वट शहर में स्थित गोकुंदा में गोपी किशन मंगल कार्यालय में आम आदमी पार्टी की किन्वट माहौर विधानसभा अड़ावा बैठक पार्टी के जिला अध्यक्ष जगजीवन भेदे के अध्यक्षता में संपन्न हुई, जिसमें आम आदमी पार्टी के राष्ट्रीय सदस्य नरेंद्र सिंह ग्रंथी, जिला उपाध्यक्ष चाट से गुरुजी संग्राम गीते, जिला सचिव डॉक्टर पवार व जिला बॉडी के तमाम लोग मौजूद थे। इस बैठक में आने वाले विधानसभा चुनाव के तहत काफ़ी चर्चा की गई और साथ ही आने वाले विधानसभा चुनाव में पार्टी से उम्मीदवारी मिलने के इच्छुक उम्मीदवारों ने अपने अपने अर्ज जिला अध्यक्ष को सौंपा, जिसमें सुनील कराड़े, संदीप निखाते, सुभाष राठौड़ के नाम शामिल है। और साथ ही आने वाले विधानसभा चुनाव में किन्वट माहौर विधानसभा में आम आदमी पार्टी अपना उम्मीदवार देने की भी घोषणा की है। सुभाष राठौड़ ने इस बैठक में अपने सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ आम आदमी पार्टी में प्रवेश किया और साथ ही उन्होंने अपने भाषण में वर्तमान के विधायक भीमराव केराम को घेरते हुए कहा है कि विकास के नाम पर जो कामों को अंजाम दिया जा रहा है, उस तरफ वर्तमान के विधायक थोड़ा सही पर नज़र तो डाले, क्योंकि जो विकास के नाम पर काम किए जा रहे हैं या तो पूरे बोगस और दर्जाहीन काम किए जा रहे हैं। इन कामों में जनता का कम, गुत्तेदार और संबंधित अधिकारियों का ज़्यादा विकास हो रहा है। सरकारी दवाखाने के हालात दिन ब दिन बद से बदतर होते जा रहे हैं और रोज़गार के ताल्लुक से किन्वट माहौर विधानसभा के क्षेत्र की जनता बहुत ही बुरे हालात में दिखाई दे रही है। हालांकि किन्वट में एमआईडीसी के सैकड़ों एकड़ ज़मीन खाली पड़ी हुई है, पर वहां किसी की नज़र नहीं जा रही है। हालांकि वर्तमान के सांसद और वर्तमान के विधायक के ऊपर तंज करते हुए सुभाष राठौड़ ने कहा है कि गुत्तेदारियों के तरफ ध्यान न देते हुए इन जनताओं के मौलिक मुद्दों पर ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत है। अगर शासन की ओर से फैक्ट्री या कोई उपक्रम करने की ज़रूरत पड़ी तो बिल्कुल आगे आकर करना चाहिए। और साथ ही उन्होंने भाजपा पर तंज कसते हुए कहा है कि भाजपा अभी एक नारा लेकर चल रही है, शासन आपल्या दरबारी, लेकिन यहाँ हालात उल्टे हैं। जनता ही शासन के दरबार जाने के बाद भी कोई काम नहीं हो रहे हैं। इसी के साथ इस बैठक में किन्वट तालुका के पद अधिकारियों ने भी किन्वट की आज की परिस्थितियों के ऊपर अपने विचार को व्यक्त किया है। इस बैठक में आम आदमी पार्टी के जिला अध्यक्ष जगजीवन भेदे ने कहा है कि अगर किन्वट माहौर विधानसभा क्षेत्र में आम आदमी की कोई उम्मीदवार चुनकर आता है तो वो किन्वट को दिल्ली मॉडल बनाने में कोई कसर नहीं छोड़ेंगे। और साथ ही शिक्षा, स्वास्थ्य, रोजगार और किसानों के मुद्दों को लेकर जोर देते हुए कहा कि हम हर हाल में इन मुद्दों पर नज़र डाले रखेंगे, चुनाव लड़ेंगे और जनता की इन समस्याओं का हल निकाल कर रहेंगे। भले ही हमें जेल जाना पड़े, फिर भी हम जनता के हर समस्या का समाधान करने के लिए तैयार हैं और आने वाले वक्त में किन्वट को दिल्ली मॉडल के रूप में संवारेंगे, ऐसा जगजीवन भेदे ने कार्यक्रम के अध्यक्षता के भाषण में लोगों को अपना आश्वासन देते हुए अपने 2 शब्द ख़त्म किए। और साथ ही आगे चलते हैं इस कार्यक्रम के ताल्लुक़ से। इस कार्यक्रम का सूत्र संचालन संदीप निखाते ने किया और इस कार्यक्रम को कामयाब करने के लिए पार्टी के संगठन मंत्री एस अहमद अली, तालुका अध्यक्ष भाव सिंह राठौड़, उपाध्यक्ष प्रकाश बागनवार, सचिव शेख हाजी वो कार्यकर्ताओं ने जी तोड़ मेहनत की और आखिर में एस अहमद अली आभार मानकर कार्यक्रम समाप्त होने की घोषणा की। अब देखते हैं इन्होंने अपने भाषणों में क्या कहा। मेरे वरिष्ठ और
सामने बैठे वाले आम आदमी पार्टी के कार्यकर्ता, इनको मैं प्रणाम करता हूँ, मेरा प्रणाम स्वीकार करें। अरविंद केजरीवाल जी, जिनको मैंने देखा था राजघाट पे फर्स्ट टाइम, मेरे आंखों में आंसू आ गए। क्यों आए? भगत सिंह जी के ऊपर पैदा हुए हैं। क्या चाहते हैं इस देश में? चाहते क्या है वो? भ्रष्टाचार को शिक्षा हो, भ्रष्टाचारी को शिक्षा हो, फांसी हो। सब देश तरक्की कर रहे हैं, सिंगापुर, मलेशिया, जापान, ये क्यों तरक्की कर रहे हैं? क्या रीजन क्या है उसका? क्योंकि वहां पे जनता के हाथ में राज है, नेताओं के हाथ में राज नहीं है। हमारे देश में नेताओं के हाथ में राज है। सत्ता से पैसा, पैसे से सत्ता। तो अरविंद जी ने जन लोकपाल बिल मांग कर रहे थे। जन लोकपाल बिल क्या था? थोड़ा सा मैं आपको बताता हूं। भ्रष्टाचारी को शिक्षा हो, फांसी की सजा हो, जेल हो, और जो तुम्हारा आमदार, खासदार, काउंसलर अगर तुम्हारा काम नहीं करता हो तो निकालने क्या है? उस एरिया का अधिकार जनता में होना चाहिए। 6 महीने के अंदर काउंसलर को निकालो, दूसरा उसके ऊपर बिठाओ। नकारा है, काम नहीं करता, उसको निकालने का अधिकार जनता में होना चाहिए। ये अरविंद जी डिमांड कर रहे थे। फिर अरविंद जी को उन्होंने बोले, क्योंकि उनको मालूम था अगर हमने ये जन लोकपाल बिल ला लिए तो आधे से ज्यादा क्या हमारे पूरे मंत्री जेल में रहेंगे और सबको फांसी की सजा हो जाएगी। इसलिए उन्होंने बोले कि एक आम आदमी पार्टी को चैलेंज करे, आम आदमी को, अरविंद जी को, कि सत्ता में आओ, सत्ता में आके तुमने ये काम करके दिखाओ। और अरविंद जी ने जैसे ही सत्ता में आए, कोई पार्टी काम नहीं करती, वो काम करके दिखाया अरविंद जी ने। क्या किया उन्होंने अपने मंत्री को जो पैसे खा रहा था, गुत्तेदारी में दलाली खा रहा था, उसको सस्पेंड किया। सस्पेंड करके उसको जेल भेजा। आज पंजाब में भगवत मान जी की सरकार ने म्हणे ते जंगलवाले फॉरेस्टवाले ऑपरेशन करायचं आणि सूर्यकांता पाटील सारखी लीडर जे आहे ते ग्रामीण विकास मंत्री, सेंट्रलचे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री, आणि इथे आमचे भाया जे आहे ते आमदार राहून 10 वर्ष सत्तामध्ये राहून त्या कामाला, प्रोजेक्टला आतापर्यंत कंप्लीट केलेलं नाही। ज्या प्रोजेक्टमुळे कमीत कमी 25 ते 30 गावात आज बी हरित क्रांतीमध्ये परिवर्तन होतं। ह्या इथल्या बसलेल्या बऱ्याच लोकांना हे गोष्ट माहिती। मी त्या प्रोजेक्टवर स्वतः जाऊन, नेमकं बिईंग ए इंजिनियर, एक इंजिनियर असल्यामुळं, अभियंता असल्यामुळं माझ्या अभ्यासानं मी सगळं चौकशी केल्यानंतर बघितलो की ते जॉईंट इन्स्पेक्शन अगर केलं त्याला तर ते कुठल्याही डिपार्टमेंटचा अडथळा येत नाही। फक्त कागदावर जंगल दाखवलेलं आहे आणि जाग्यावर एकही झाड नाही, ते तुम्हाला माहिती आहे, संदीप भावाला विजिट दिलं, पण ते करायची इच्छा नाही। काहून इच्छा नाही? हेच आमचे भाया प्रदीप नायक एका बैठकीमध्ये मला म्हणते, अरे सुभाष भाई तेरे जैसा पढ़ा लिखा आदमी का क्या काम है बोले किनवट में, तू कहीं को आ रहा बोले, वो सब पागल में दीवाने लोगों का तालुका है बोले, हम दीवाने बनके येडे होऊन पेढे खायला म्हणे, तू काला म्हणे उगा परेशान व्हायला, आणि आम्हाला काम परेशान करायला। म्हणजे जनतेचा भला करायची कल्पना दूर दूरपर्यंत नाही। विषय असे अगर सांगायला बसले तर सर आपल्याला हे मीटिंगचं वेळ म्हणजे पूर्ण होणार नाही। तुमच्या माहितीसाठी अजून एक विषय सांगतो। हाई लेवल बॅरियर ज्याला म्हणते उनकेश्वर 10 वर्षापासून पंडित पडून आहे, ते परवा काहीतरी सुरू केलं म्हणून ऐकलोय। इथं बोदडीजवळ आलेला प्रोजेक्ट कुठं की जाते? हे रोड एका बैठकीमध्ये माजी आमदार प्रदीप नायकाला म्हणलं होतं, म्हणलं किनवट तालुक्यात पूर्ण रोड जोडले तर जास्तीत जास्त 1000-1500 किलोमीटरच्या वरी नाही रोड, आणि एक जे ज्याला स्टेट हायवे म्हणते नांदेड ते माहूर, याला तू पैसे विचारायची आवश्यकता नाही भाऊजी, ते अपने आप येते। ते नॅशनल डेव्हलपमेंट सारखं अंडर द नॅशनल डेव्हलपमेंट, अंडर द स्टेट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट राहते, त्याला कोण्याही आमदारची खासदारची शिफारस आवश्यकता लागत नाही, ते अपने आप बनते। ते मला विचारा तुम्ही। आणि बाकीचे रोड कमीत कमी जे आहे ते आज माझ्यासोबत आलेल्या तेलंगणामधच्या रहिवासी ड्रायव्हरला विचारा, साहेब किनवट मला ते हात जोडते, साहेब किनवट तुला फक्त रोडची परिस्थिती भाऊ बंधू तुम्हाला सांगतो। माझे मित्र एक अजून जयंत कांबळे, कणकी कोठारीवाले, एका दिवशी बसमध्ये चाललो आहे आम्ही दोघं, बाजूला बसून आहे, मी बोललेलं त्याला ऐकू येत नाही, त्याला बोललेलं एवढं त्या रोडची परिस्थिती आणि बसची परिस्थिती। अरे मला जयवंत दादा हे बसचा आवाज का आहे, रोडची परिस्थिती का आहे, ते लोकांना काय कोणी काही सांगत नाही, तर
सांगत जाऊ नाही तर त्याचं शब्द आजपर्यंत मी विसरलेलं नाही. हे लोक म्हणजे तुम्ही काय समजाले, काय जिवंत आहे समजाले का? जरा माझे क्लासमेट लहानपण हे कोणी जिवंत नाही. हे सगळे मूर्त्याला कसं घेऊन गेलं तर काय आवाज सही आहे ते संदीप भाई. मूर्त्याला कसंही घेऊन गेलं, किती आवाजाचा फरक काय पडणार आहे? म्हणजे रोडचं आणि या बसचा आवाज. अशी परिस्थिती तालुक्याची. निर्मल डिपो, आदिलाबाद डिपो, भैंसा डिपो, उट्टूर डिपोचे बसेस किनवट तालुक्यामधून किती पैसे घेऊन चालले तुम्हाला सगळ्यांना माहिती. इथला डिपो आपला झोपून आहे. इथली सरकार, शासन आणि प्रशासन सगळं झोपून आहे. इथं काय मटके चाललेले, अड्डे चाललेले, काय चाललेले, कुठं काय चाललेले इथले शासनाला कळत नाही, दिसत नाही. आणि वरून वाक्य म्हणते ती शासन तुमच्या दारी. अरे एखादं दार तर दाखवा. कोणत्या दारापर्यंत तुम्ही गेले? कोणत्या दारापर्यंत गेले? एक दार दाखवा आम्हाला. म्हणून एक बी दार असं नाही तिथपर्यंत सरकार शासन गेले. फक्त शासन आता हे म्हणल्यासारखं ते आमचे देवीदास राठोड एक चांगलं हे केलं होतं. आता ते काय मराठीमध्ये एक म्हणजे अर्धा तुम्ही अर्धा हमी वाला जे काही म्हणले होते तसलं हिसाब. आणि याच्या सोबत अजून एक मला विषय आठवला. मी 2013 जेव्हा प्रत्येक गाव संपर्कात होतो, त्या डेप्टी इंजिनियर BNC वाले माझे गुरु होते. ते त्याची बोलण्यानंतर त्याची माझी ओळख झाली. म्हणलं सर तुम्ही माझे गुरु आहो. तेलंगणा आंध्राची इंजिनिअरिंग वेगळी आहे, महाराष्ट्राची इंजिनिअरिंग वेगळी आहे का? तिथले रोड कसे आहे बघा तुम्ही, येऊन मी दाखवतो तुम्हाला घेऊन जाऊन. अरे तिथले ड्रायव्हर यायला तयार नाही. तिथं रोडची परिस्थिती काय करून ठेवले सर? म्हणलं तर राठोड साहेब तुम्हाला माहीत नाही का म्हणजे इथं काय चालते. आणि माहूरचा आमदार 100% आपला होणार म्हणजे होणार. आता हा आमदार करण्यासाठी इथून गेलो आणि घरी बसलो असं चालणार नाही. आपल्याकडे फक्त 3च महिने राहिले आणि रात्र वैऱ्याची आहे. गेले 75 वर्ष आपण जे काही पक्ष बघितलेत, आपल्या बेसिक गरजा सुद्धा त्या पक्षांनी पूर्ण केलेल्या नाही. काय वाटतंय? थोडंसं शांत राहिलेलं बरं राहील भाऊ. कुणाला वाटतं आपल्या बेसिक गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा जे बेसिक गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण झाल्यात का आपल्या या 75 वर्षामध्ये? या वेळेला भरपूर पक्ष आले. एकाचे 2-2 झाले, दोन्हीचे 4 झाले आणि प्रत्येक जण सत्तेच्या लालसेनं आता आपल्याकडे येऊ लागलेला आहे. पण देशाचं भलं करणारा, स्वतःचं भलं करणारे हे पक्ष आहेत, मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण देशाचं भलं करणारा, देशाविषयी प्रेम ठेवणारा कुठला पक्ष असेल तर तो आम आदमी पक्ष. आज केजरीवाल साहेबाला पाहिजे तेवढी पगार आणि पाहिजे तेवढी नोकरी मोठी होती. काय गरज होती हो या चिखलामध्ये उडी मारायची? चिखलच आहे ना हा भारत देश, म्हणजे चिखल आहे, चिखल दलदल आहे. या दलदलीमधून भारताला बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतः उडी घेतली. एवढा संघर्ष केला. आज जेलमध्ये आहेत. कुणासाठी आहेत? तुमच्या आमच्यासाठी आहेत मित्र. आज हे भ्रष्टाचारी लोक भ्रष्टाचार उघडे करतात म्हणून त्यांना बाहेर येऊ देत नाहीत. त्यांच्या प्रत्येक शब्दामधून भ्रष्टाचार उघडा होतो. पण त्यांनी जरी नसतील तरी त्यांचे विचार घेऊन आम्ही सोबत जाणार आहोत. आम्ही सोबत आपल्या राहणार आहोत. एक केजरीवाल मध्ये राहिले तर काय होते? आज एक माणूस, सरांनी म्हणल्याबरोबर एक माणूस हा मी केजरीवाल म्हणून उभं राहिला तर त्याच्या पाठीमागे जनता उभं राहणार आहे. मग प्रत्येकाला मैं केजरीवाल म्हणून उभं टाकायचंय. ती विचारसरणी घेऊन आपल्याला पुढे जायचंय. त्यांनी केलेला विकास आपल्याला पुढे जाऊन सांगायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला डोंगरी भागातल्या माणसांनाच क्रांती केली. क्रांतीशिवाय इथं पर्याय नाही. इथं हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एकेकाच्या माणसाला आमदार केलं आणि त्याला दुसऱ्यांदाही आमदार केलं. पण त्याची नियत बदलली. आता त्याचं वय संपलं, त्याच्या नादी लागू नका. जर कोणी आपल्या नात्या गोत्यातला आमदार असेल, याच्या पूर्वीचा नाताही रेस अगोदर 10-15 वर्ष त्यांनी खाल्ली. आता मरेपर्यंत त्याला वाटायला लागलं की मी आमदारावर नसून मराव. त्याच्याही नादी लागू नका. संत सेवालालांची शिकवण घ्या. संत सेवालाल महाराज म्हणतात, 3 आंघोळीच्या शिकवणीमध्ये सांगतात की मला स्वच्छतेची शिकवण पाहिजे. आम्हाला स्वच्छ प्रशासन जर पाहिजे असेल तर केजरीवालचा झाडू हातात घ्या आणि केजरीवालांचं ब्रीदवाक्यात उराशी ठेवून सेवालालांचा संदेश घराघरात पोहोचा आणि झाडून त्यांना येता विधानसभेमध्ये काढून टाका. झाडू फिरवल्याशिवाय हे लोक वटणीवर येणार नाहीत. या ठिकाणी विचार मंचावर आजच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं 2 इच्छुक उमेदवार आलेत.
या ठिकाणी हे दोन्ही इच्छुक उमेदवार किनवटमध्ये माझे दोन्ही हात समजतो. हे दोन्ही हात साहेब, पार्टी तुमच्या कार्याची नोंद घेईल. पार्टीचं जन आंदोलन उभं करा. कोणाशी युती होईल नाही होईल या भानगडीत पडू नका. युती हो अथवा न हो, किनवट विधानसभा मध्ये आम आदमी पार्टीचा आम माणूसच आमदार होईल याची खात्री कुणाची बाळगतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, एवढा वेळ आपण माझा ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांच्या